संभाजी ब्रिगेड ही एक सामाजिक संघटना गेली 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणाने ओळखली जाते। 1997ला सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली। मराठा सेवा संघाच्या अंतर्गत एक युवक शाखा म्हणून संभाजी ब्रिगेडचं कार्य सुरू होतं। जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची संघटना। या दोन्ही संघटनेचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे समतेचे विचार आहेत, न्यायाचे विचार आहेत, स्वातंत्र्याचे विचार आहेत, हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि बहुजन समाजामध्ये सामाजिक जागृती करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता। गेल्या 25 वर्षांमध्ये जो इतिहास घडलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। परंतु संभाजी ब्रिगेड आणि अन्य मराठा संघटना यांनी गेली जवळपास 40 वर्ष आरक्षण या एका विषयावरच काम केलेलं आपल्याला दिसतं। प्रामुख्याने 2016ला जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले आणि मराठा क्रांती मोर्चा हा शांततेच्या मार्गाने निघाला। परंतु आरक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या आमच्या लक्षात आल्या आणि 2 घटना अशा आहेत की ज्या प्रामुख्याने मला या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात। त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं कार्य करत असताना संभाजी ब्रिगेडला जी ओळख मिळाली ती भांडारकर प्राच्य विद्या संस्था याच्यावर जी कारवाई केली होती 5 जानेवारी 2004ला 72 मावळ्यांनी त्याच्यावर कारवाई केली। त्याचं कारण होतं की अमेरिकेतला एक लेखक या भारतामध्ये येऊन भांडारकर प्राच्य विद्या संस्थेमध्ये अभ्यास, संशोधन आणि राहत असताना शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकाचं त्यांनी लिखाण केलं आणि त्यातनं जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची बदनामी झाली आणि यामुळं ती कारवाई झाली होती। इथपासून संभाजी ब्रिगेडची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला ओळख झाली। त्यानंतर रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा जो वाद आहे, त्यानंतर पुण्यातल्या संभाजी पार्कमधला राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणे किंवा शिवनेरी येथे प्रचंड आंदोलन झालं, त्यामध्ये मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टरवर सुद्धा हल्ला झाला आणि अत्यंत आक्रमक जहाल संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडची ओळख झाली। 1997 पासून 2022 पर्यंत आपण हे कार्य करत आलेलो आहे। परंतु 2016 नंतर मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा ठोक मोर्चे निघाले आणि त्यानंतर महाराष्ट्रात हिंसक आंदोलनाने जोर धरला आणि 14,000 केसेस कार्यकर्त्यांवर झाले आणि त्यातनं नैराश्य आलं की आपल्याला आता आरक्षण मिळत नाही आणि त्यातनं 42 तरुणांनी आत्महत्या केली, आत्मबलिदान केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थाने संघटनेने आत्मपरीक्षण करायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही हळूहळू संघटनेचा विचार आरक्षणाकडून अर्थकारणाकडे न्यायचा निर्णय घेतला। आम्ही हळूहळू दुबईला बिझनेस टूर सुरू केल्या। जवळपास 750 लोकांना आम्ही दुबईला आतापर्यंत घेऊन गेलो। त्यांना तिथले व्यावसायिक उद्योजक यांची ओळख करून दिली। त्यातनं काही लोक आता इंटरनॅशनल ट्रेडिंग करायला लागलेत, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पडलेले दिसतात। त्यानंतर आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी एक प्रशिक्षण घेतलं 450 कार्यकर्त्यांचं। त्यांना शेती, त्याचबरोबर बारामती टेक्सटाईल, त्यानंतर डायनेमिक डेअरी आणि अनेक असे जे काही उद्योग बारामतीच्या नव्या MIDC मध्ये सुरू झाली त्याची ओळख करून दिली आणि संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक कार्यकर्त्यांचा कल अर्थकारणाकडे वळवायला सुरुवात केली। दुर्दैवाने आपल्याकडे लॉकडाऊन आलं, जग थांबलं, जगभर ही समस्या कोविडच्या निमित्ताने निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने आपण आर्थिक विवंचनेमध्ये आहोत याची जाणीव प्रत्येकाला झाली आणि म्हणून लॉकडाऊन नंतर आम्ही बिझनेस कॉन्फरन्स घेतली ती ग्रँड हयात हॉटेलमध्ये आणि ती अत्यंत यशस्वी झाली। त्यानंतर संभाजी ब्रिगेडनी महाराष्ट्रात 23 बिझनेस कॉन्फरन्स घेतले। मी दाव्यानिशी सांगतो की माझे जे कार्यकर्ते पूर्वी सामाजिक चळवळीमध्ये व्यस्त असल्यामुळे उद्योग व्यवसाय करत नव्हते, पण गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी आपल्यात सुधारणा केली, बदल केला आणि 250 कार्यकर्ते आज किमान 1 कोटी रुपयाचा व्यवसाय वार्षिक उत्पन्न म्हणून करत आहेत, टर्नओव्हर करत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता संघटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही तो साजरा करायचा आहे, आनंद साजरा करायचा आहे। पुढची ती दिशा आहे
ती भावनिक आंदोलनाकडून व्यावहारिक आंदोलनाकडे ज्याला आपण म्हणतो तशी वळवायची आहे. कारण 21वं शतक आहे. 1990ला मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशनच्या आरक्षणामध्ये सगळ्या जाती संघटना व्यस्त झाल्या, तसंच मराठा संघटना पण झाल्या. परंतु आता 91 मध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं. त्याच्याकडे मात्र सगळ्या चळवळींचं दुर्लक्ष झालं, किंबहुना आपण त्याला विरोधच केला. परंतु जगभर आता जी काही प्रगती झालेली दिसतीये त्याच्यामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरणाचा मोठा वाटा आहे. आणि म्हणून जगात निर्माण झालेल्या संधी ह्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अहद तंजावर, तहत पेशावर, अवघा मुलूक आपला, इथून प्रेरणा घेतलेली आहे. तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल आणि शिवाजी महाराज जर 21व्या शतकात आले तर ते अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला अशी आमची कल्पना आहे. कारण तशी प्रेरणा शिवाजी महाराज देतील. ऑस्ट्रेलिया हे शेवटचं दक्षिणेतलं राज्य आहे आणि उत्तरेतलं कॅनडा आहे. म्हणून आपण ह्या कार्यक्रमाचं जे स्वरूप ठरवलेलं आहे तर उद्घाटन सत्र आहे. उद्घाटन सत्रामध्ये पहिलं 10 वाजता आहे ते पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांच्या हस्ते उद्घाटन होणारे. अध्यक्ष श्रीनिवास पाटील, खासदार, आणि ते सिक्कीमचे राज्यपाल होते. त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही अत्यंत नामवंत असे कलाकार भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार देणार आहे त्यांच्या एकूण चित्रपट नाट्य क्षेत्रातील कामाबद्दल. त्या ठिकाणी विशेष उपस्थिती हिंदी चित्रपटामध्ये नाव कमवलेले अशोक समर्थ आणि अत्यंत नामवंत लेखक अरविंद जगताप उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानंतर राजघराण्यातनं श्रीमंत भूषणसिंग राजे होळकर हे इंदोरहून येणार आहेत आणि युवराज संभाजीराजे भोसले हे तंजावरवरून येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आमची चर्चासत्र खूप महत्त्वाची आहेत आणि ते थीम आम्ही कायम ठेवलेले आहेत. तर पहिलं चर्चासत्र जे सुरू होईल 12 वाजता ते अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. अर्थात या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण यातून भारत आणि जगभरात निर्माण झालेल्या उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि शिक्षणाच्या संधी. आणि मुख्यतः याच सत्रामध्ये बोलण्यासाठी आपण पृथ्वीराज चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, पंतप्रधान कार्यालय, ज्यांनी मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम केले 6 वर्ष दिल्लीमध्ये, आणि त्यांनाच आपण निमंत्रित केलेलं आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण हा जो निर्णय 1991ला PV नरसिंहराव सरकारने घेतला त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग त्यावेळेस पहिल्यांदा सत्तेत आले. आणि हा निर्णय का घेतला याचं जितकी माहिती मनमोहन सिंग साहेबांना होती तितकीच किंबहुना पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आहे आणि म्हणून ते या विषयावर आपली भूमिका मांडतील. त्यानंतर श्रीराम पवार हे सकाळचे संचालक आहेत, समूह संचालक आहेत. त्यांचं अस्वस्थ पर्व हे जागतिकीकरणाबद्दल किंवा अन्य जगातल्या घडामोडीवर एक पुस्तक आहे. त्यांचाही जगाच्या विषयावर अभ्यास असल्यामुळं आम्ही त्यांना निमंत्रित केलंय की याच्यावर आपण बोलावं. आणि मी स्वतः हा विषय गेली 4-5 वर्ष मांडत असल्यामुळं मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणा किंवा भूमिका आमची नेमकी संघटनेची आणि चळवळीची काय हे सांगणार आहे. दुसरं जे सत्र आहे ते स्टार्टअप युग आहे. आपण सगळेजण मेक इन इंडिया, स्टार्टअप हे सतत ऐकत आलेलो आहे. तर या कार्यक्रमामध्ये आम्ही 25 स्टार्टअप जे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, अत्यंत सामान्य कुटुंबात येऊन लोकांनी आपले उद्योग व्यवसाय निर्माण केले, इच्छाशक्ती असेल तर हे शक्य होतं. म्हणून असे 25 लोकांचे सत्कार या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी सत्यजित तांबे, माजी प्रदेश युवक अध्यक्ष, यांना आम्ही निमंत्रित केले. कारण ते आता सध्या अर्थकारणावर बोलतायत, तेही आमची भूमिका घेऊन हे मांडत आहेत. आणि गणेश खमगळ हे संचालक आहेत मिटकॉन फोरमचे. तर मिटकॉनच्या माध्यमातून नवीन उद्योग जे सुरू केले जातात त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट पासून ते तांत्रिक काही बाजू असतील त्याही शिकवल्या जातात, म्हणून तेही मार्गदर्शन करणार आहे. नंतर तिसरं सत्र आहे महत्त्वाचं, मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी. इथं मला नमूद करायचं की मराठा याचा अर्थ महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा हा व्यापक अर्थ आहे. कारण जातीला पैशाला जात नसती, व्यापारालाही जात नसती. व्यापार हा आपण व्यापक दृष्टिकोनातनं केला पाहिजे, व्यावहारिक दृष्टिकोनातनं केला पाहिजे. आणि म्हणून मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी, जसं आपण जैन कम्युनिटीबद्दल बोलतो, मारवाडी कम्युनिटीबद्दल बोलतो, सिंधी कम्युनिटीबद्दल बोलतो, तर अशाच हेतूने मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी ही संकल्पना ठेवलेली आहे. आणि त्याचा अर्थात विषय आम्ही जो काही परिवर्तनाचा घेतोय तो म्हणजे आरक्षणाकडून अर्थकारणाकडे.
याच्यामध्ये प्रामुख्याने जे आता उद्योजक आपण नामवंत ज्यांना म्हणतो, ज्यांना समाजामध्ये मान्यता आहेत, यांनी आपले उद्योग कसे केले सुरू, कारण हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहेत. म्हणजे अगदी सतीश मगर साहेब ज्यांनी देशातली पहिली एक सिटी निर्माण केली, मगरपट्टा सिटी, तर ते आता राष्ट्रीय अध्यक्ष आहे क्रीडाईचे. म्हणजे कन्स्ट्रक्शन उद्योगमध्ये त्यांचं प्रचंड मोठं काम आणि अभ्यास आहे, तर त्यांची मुलाखत घेतली जाईल. राजेंद्र पवार हे चेअरमन आहेत एडीटी, म्हणजे आता आपल्याला एनक्युबिक सेंटर बारामतीमध्ये उभा राहिले आणि तिथं स्टार्टअपसाठी पूर्ण ट्रेनिंगची यंत्रणा आहेत. म्हणजे पूर्ण तुम्हाला व्यवसाय एखाद्याला करायचं म्हटलं तर कायदेशीर परवानग्यापासून आर्थिक सहाय्यतेपासून तंत्रज्ञानापर्यंत ते इन्क्युबिक सेंटर बारामती सुरू झालेले आहे. त्याचं चेअरमन म्हणून राजेंद्र पवार या ठिकाणी असणार आहेत. विलास शिंदे हे MD सह्याद्री फार्म्स, जवळपास त्यांच्याकडे 50,000 एकर शेती ही सामूहिक शेती म्हणून त्यांनी करतायत, नाशिकच्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेती उद्योजकाला मान्यता मिळवून दिली, तेही आहेत. राजवर्धिनी जगताप ह्या MD सिल्वर जुबली मोटर्स, म्हणजे आता जी मोटर इंडस्ट्री आहे, वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्याच्या संबंधात ते आपल्याला माहिती देतील, तिथं असलेल्या संधी देतील. आणि हनुमंत गायकवाड जे मॅनपॉवर सप्लायमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जवळपास देशभरात 1 लाख तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्यात. अगदी राष्ट्रपती भवन, विधान भवन पासून ते सगळ्या विमानतळापर्यंत त्यांनी खूप मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि आता त्यांनी 1200 मुलांना अमेरिकेत सुद्धा नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळं आमचं जे अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा जी संकल्पना आहे ते सुद्धा आता जगभरामध्ये विस्तारत आहेत. आणि भारताच्या बाहेर जवळपास 10 लाख नोकऱ्याच्या संदर्भात ते विचार करत आहेत. तशी पावलं त्यांनी टाकलेली आहेत. शेवटचं सत्र जे आहे ते चळवळीच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हे जे सत्र आहे ते आम्ही जीवन गौरव पुरस्कार, आम्ही ज्यांच्या विचारावर चाललो ते शिवराय फुलेशाह आंबेडकर, त्यांच्यानंतर जर आम्हाला कुणी व्यक्ती भावत असेल किंवा ज्यांच्यावर आमची श्रद्धा आहे, ज्यांच्या विचारावर, ज्यांच्या पुस्तकांवर, ज्यांच्या भाषणावर आमची श्रद्धा आहे, असे प्राध्यापक माम देशमुख इतिहासाचार्य नागपूर यांना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देणार आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर यांनी इतिहास संशोधन केलंय, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांवर पुस्तक आहे. त्यांचं सगळ्यात मोठं कार्य जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांवर त्यांनी जीवन गौरव ग्रंथ काढलेला आहे. त्यानंतर ताराराणीवर त्यांचं अलीकडे नवीन पुस्तक आले आणि 40 पुस्तकं आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. आणि ज्याला आपण प्राच्यविद्या पंडित म्हणतो, संस्कृत पंडित म्हणतो, ज्ञानवंत संपन्न असलेले असे डॉक्टर आहा साळुंके सर सातारा यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहे. आणि या सत्कार ज्यांच्या हस्ते करणार आहे ते लोकनेते पद्मविभूषण शरद पवार साहेब यांच्या हस्ते करणार आहे. आणि छत्रपती घराण्याचे कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहे. कारण हा कार्यक्रम आमच्या चळवळीच्या दृष्टीने खूप भावनिक आहे. आणि स्वतःहून नागराज मंजुळे आणि डॉक्टर बाबा आढाव यांनी इच्छा व्यक्त केली की या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायचंय. ते दोघंही सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. या व्यतिरिक्त संभाजी ब्रिगेडची जी नवी भूमिका आहे, नवी दिशा नवा विचार, किंवा अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला आणि मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी या संकल्पना समाजामध्ये रुजवणार आहे. आमचा विचार असा आहे की जर आपण प्रेरणा दिली, आपण विचार दिले, दिशा दिली तर समाज घडतो. एखादा विचाराची पेरणी सुरू झाली तर किमान पुढची 25 वर्ष त्याला लागतात. पुढच्या 25 वर्षामध्ये किमान महाराष्ट्रातले 20 लाख तरुण उद्योग व्यवसाय नोकरीसाठी परदेशात जातील. मला शेवटला एवढंच सांगायचं की गेल्या आठवड्यामध्ये एक आकडा भारत सरकारने प्रसिद्ध केला, तो म्हणजे $100 अब्ज रेमिटन्स, म्हणजे परदेशातनं उद्योग व्यवसाय नोकरीसाठी गेलेल्या लोकांनी भारतात पाठवलेले आहे. यापैकी किती पैसे सर्वसामान्यांच्या कुटुंबांच्या घरी आले हा माझ्या समोर प्रश्न आहे. श्रीमंत, नवश्रीमंत, शिक्षित अनेक मुलं परदेशात राहतात, हे काही नवीन नाही. माझ्याकडे माहिती आहे की जवळपास 1,40,00,000 लोक भारतातले परदेशात आहेत. परंतु सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना याचं ज्ञान नाहीये, त्यांना विश्वास नाही की आपण परदेशामध्ये उद्योग व्यवसाय नोकरी शिक्षणासाठी जाऊ शकतो. तर एक चळवळ व्हावी आणि जग आता बदलायला लागले. बाउंड्रीलेस कंट्री आणि पीस या कॉन्सेप्टवर जग चाललेलं आहे. मला असं वाटतं की भावनिक आंदोलनात न पडता
21व्या शतकामध्ये समाजाला एक चांगली दिशा द्यावी या दृष्टीने संभाजी ब्रिगेड पावलं टाकत आहे. आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. जय जिजाऊ. मी जी भूमिका मांडलेली आहे ती संघटनेची प्रामाणिक भूमिका आहे. आता लोकशाहीमध्ये राजकारण समाजकारण हे अविभाज्य भाग आहे. त्याचा कुणी काय उपयोग करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही मात्र आर्थिक संपन्न समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. मी तुम्हाला एवढंच उदाहरण सांगतो की मी अमेरिका, लंडन या अनेक देशामध्ये फिरलोय, 63 देशामध्ये फिरलोय. राजकारणाबद्दल विचारलं म्हणून थोडंसं सांगतो की त्या ठिकाणी राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी भाषण करत असेल तर त्यांना मॉलमध्ये भाषण करावं लागतं. 25-50 लोक समोर असतात, लोक तिकडे येत नाही. माझे काही सहकारी मित्रही या ठिकाणी मला सांगतात की तिकडचे लोक बिझी असतात. तिथले लोक बिझी असतात हे महत्वाचं नाही, तिथले लोक आर्थिक संपन्न असतात. आर्थिक संपन्न समाज निर्माण झाला तर तुम्ही सुद्धा मला राजकारणावरचे प्रश्न विचारायचे बंद करता. नाही, मुळात मी तुम्हाला सांगू का, मला एक उदाहरण सांगायचं आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यतः इंजिनिअरिंगला जागा कमी पडायला लागल्या, डिप्लोमाला जागा कमी पडायला लागल्या, MBBSला डॉक्टरला जागा कमी पडायला लागल्या, त्यावेळेस वसंतदादा पाटलांनी खाजगी शिक्षण संस्था काढण्याचा संकल्प मांडला. त्यावेळेस अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या की बाबा जिथं सरकारच कॉलेज उभे करू शकत नाही तिथं खाजगी कसे उभे राहतील. मला आपल्याला नम्रपणे सांगायचे की डॉक्टर पतंगराव कदम हे हडपसरला अर्धवेळ शिक्षक होते. त्यांनी भारतीय विद्यापीठ उभं केली. सिम्बॉयसिसचे मुजुमदार साहेब फर्ग्युसनला होते. त्यांनी आज सिम्बॉयसिस केवढी मोठी तुम्ही बघितलेली. DY पाटलांनी त्यांची संस्था उभी केलेली. MIT कराड साहेबांनी उभी केली, तेही शिक्षक होते. तर ज्यावेळेस एखाद्या विचाराची पेरणी तयार होती, एखादा विचार समाजामध्ये रुजवला जातो, एखादी दिशा दिली जाते, एखादी प्रेरणा दिली जाते, तर तशी समाजामध्ये व्यवस्था निर्माण व्हायला लागते. आपण जे म्हणता, मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो की राष्ट्रीयकृत बँकेकडं, एका माझ्या बँकेकडे जिथं मी उद्योग करतो त्यांच्याकडे 20 लाख कोटी रुपये आहेत. परंतु त्यातले किती पैसे सामान्य माणसाला उद्योग व्यवसायासाठी? पैसा ही समस्याच नाही आपल्या देशाची. मी परवा दिवशी उस्मानाबादला गेलो होतो, जनता सहकारी बँकेने माझं स्वागत केलं. त्यांच्याकडे 2000 कोटी रुपये पैकी 1000 कोटी त्यांनी इतर ठिकाणी सरकारच्या योजनेमध्ये गुंतवलेले. त्याचं कारण असं आहे की उद्योग व्यवसाय करायला लोक पुढे येत नाहीये. म्हणजे कारण असं आहे की त्यांना अजून विश्वास नाही, ती मानसिकता नाहीये. आणि ती मानसिकता जर तयार झाली तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये सहकारी पतसंस्था आणि बँकेकडे 10 लाख कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. हे सगळं पैसा ही समस्या नाहीये, मूळ इच्छाशक्ती, प्रेरणा आणि विचार हे करण्याची. आपण ज्या सिंधी, गुजराती, मारवाडी, गुप्ता, अगरवाल या सगळ्या समाजाकडे ज्यावेळेस बघतो तर त्यांच्या कुटुंबाच्या आतमध्येच एक व्यावसायिकतेबद्दल चर्चा होत असते. आपण जर ही सामाजिक चळवळीतनच विचारधारा रुजवली तर मला विश्वास वाटतो की पैसा ही समस्या राहणारच नाही. मी आपल्याला नम्रपणे सांगतो की आम्ही ज्यावेळेस ही चळवळ सुरू केली, ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, इथं अजय सिंह उर्फ लोकेश सावंत आहेत इकडे बसलेत, प्रज्ञेश मोळक या ठिकाणी आलेत. तुम्ही विश्वास ठेवा, पहिला मुलगा आमचा ज्यावेळेस परदेशात गेला त्यावेळेस आम्हाला वाटत नव्हतं की एवढे मुलं प्रतिसाद देतील. आज 8,500 मुलं आपल्याला गल्फ कंट्रीमध्ये दिसतात, मुख्यतः रोमानिया, पोलंडमध्ये दिसतात आणि जगातल्या 53 देशातनं 100 मुलांनी व्हिडिओज पाठवलेत या अधिवेशनामध्ये सामील होण्यासाठी. तर हे ज्यावेळेस आम्ही मांडणी केली की परदेशात नोकरी उद्योगासाठी जाऊ शकता, ITIA म्हणजे ज्याला आपण कौशल्य विकास म्हणतो, छोटे छोटे हे गोष्टी आहेत, पण त्यातनं प्रेरणा घेऊन आज मी तुम्हाला सांगतो की 8,500 मुलं परदेशात गेली. शंका निश्चित आहे, समस्या निश्चित आहे, पण एक विश्वास दिला तर जसं जैन, मारवाडी, गुजराती लोक व्यावसायिक जात म्हणून ओळखले जातात
तसंच आम्ही जर ठरवलं तर मला निश्चित वाटतं की हा बदल होईल. आम्ही मात्र याच्यात सातत्याने काम करणार आहोत आणि ही काही संभाजी ब्रिगेडची एकट्याची मक्तेदारी काही नाही. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामाजिक चळवळीतल्या संघटनेंनी याच्यावर काम करावं अशी माझी इच्छा आहे. मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की चळवळीत ज्यांचं आम्ही नेतृत्व मानतो ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा मुलगा स्वप्नील खेडेकर हे 20 वर्षापूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर बाबा आढाव आमचे आदरणीय आहेत, आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांची 2 मुलं, एक कॅनडा आणि दुसरा एक अमेरिकेमध्ये स्थायिक झालाय, त्यालाही बराचसा काळ झालेला आहे. आणि ज्या मामा देशमुखांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय त्यांनी चळवळीची पुस्तकं लिहिली, आम्ही त्यातनं प्रेरित झालो. त्यांचाही मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला आहे आणि मला आश्चर्य वाटतं की त्यानंतर त्यांनी अमेरिकेवर पुस्तक लिहिलं आणि आता अमेरिकेबद्दल ते करतायत. म्हणजे काळ, वेळ, परिस्थिती बदललेली आहे, जग बदललेलं आहे. तर ही विचारधारेचा प्रचार प्रसार ही सामाजिक चळवळीची जबाबदारी म्हणून संभाजी ब्रिगेड हे काम करतं. आता सांगू का, परत सांगू? येस. बर बर, करू सुरू. संभाजी ब्रिगेडचं रौप्य महोत्सवी अधिवेशन 28 डिसेंबर बुधवारी 2002 ला गणेश कला क्रीडा मंच सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण आणि भारत आणि जगातल्या संधी, शिक्षण, उद्योग, नोकरीतल्या याच्यावर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलणार आहेत. सकाळचे संपादक श्रीराम पवार आणि मी स्वतः भूमिका मांडणार आहे. दुसरं सत्र आहे की 21व्या शतकात निर्माण झालेले स्टार्टअप्स याच्यावर सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, आणि गणेश खमगळ, मिटकॉनचे संचालक हे बोलणार आहेत. त्यानंतर आरक्षणाकडून अर्थकारणाकडे या निमित्ताने नामवंत असे उद्योजक आहेत ते सतीश मगर साहेब, राष्ट्रीय चेअरमन क्रीडाई, त्यानंतर राजेंद्र पवार, चेअरमन इन्क्युबिक सेंटर बारामती, विलास शिंदे नाशिक हे MD आहेत सह्याद्री फार्मचे, राजवर्धनी जगताप हे सिल्वर जुबली मोटर्सच्या MD आहेत, आणि हनुमंत गायकवाड हे BVG ग्रुप, भारत विकास ग्रुपचे MD आहेत. ते या विषयामध्ये सहभागी होणार आहे. आणि शेवटचा जो कार्यक्रम आहे तो महत्वाचा आहे की मामा देशमुख साहेब नागपूर हे ज्येष्ठ विचारवंत आहेत, इतिहासाचार्य आहेत. डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर हे इतिहासकार आहेत, नामवंत लेखक आहेत. आणि प्राच्य विद्या पंडित, संस्कृत पंडित डॉक्टर आहा साळुंके सर सातारा यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आदरणीय लोकनेते शरद पवार साहेबांच्या हस्ते आणि अध्यक्ष या कार्यक्रमाचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर हे असणार आहेत. या कार्यक्रमाला नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि डॉक्टर बाबा आढाव कामगार नेते उपस्थित राहणार आहे. तरी आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं अशी मी आव्हान करतो. नाही, मी या बाबतीत भूमिका अशी स्पष्ट घेतलेली की गेली 25 वर्ष ज्या भावनिक आंदोलनावर संभाजी ब्रिगेडनी काम केलं तर ते काम चालवण्यासाठी नव कार्यकर्ते तयार झालेले आहेत. ते आता रस्त्यावर येत आहेत, आंदोलनं करतायत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु आता राजघराण्यातनंच छत्रपती उदयन महाराज, युवराज छत्रपती संभाजी राजे हे स्वतः भूमिका घ्यायला लागल्यामुळं संभाजी ब्रिगेड एक छोटी संघटना आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. ते जे भूमिका घेत आहेत त्याच्या मागे मी सक्षमपणे पाठिंबा देतोय. प्रत्यक्ष चळवळीत आम्ही सहभागी नाही, कारण आता अनेक लोकप्रतिनिधी जागृत झालेत भावनिक आंदोलनावर, ते आंदोलन करायला लागलेत. तर त्याच्यामध्ये आम्ही फार मागं दिसतो.
ज्यावेळेस आम्ही पुढं होतो तो तुम्ही दाखवत होता. आता अनेक आमचे कार्यकर्ते आमची चळवळ चालवायला लागलेत. तर चेंज इज द रूल ऑफ नेचर, निसर्गाचा नियम बदल आहे आणि ते सातत्याने होत असतो. जे आता नेतृत्व करतायत या भावनिक आंदोलनाचं ते गर्भ श्रीमंत लोक आहेत, त्यांना राजकारणासाठी ते करायचंय. माझे कार्यकर्ते आणि समाज फार गरीब आहे, ग्रामीण भागातला आहे, त्यांनी खूप किंमत मोजली या भावनिक आंदोलनासाठी. मला असं वाटतं की ते पण आता एकदा गर्भ श्रीमंत व्हावेत. प्रत्येक गरीब माणसाला श्रीमंत माणसाचा राग आहे, परंतु प्रत्येक गरीबाला कधीतरी श्रीमंत व्हावं वाटतं. तर भावनिकडून आम्ही आता व्यवहाराकडे चाललो तर आपण स्वागत करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.